बातमी आहे पवार आणि काँग्रेसच्या वाढत्या जवळीकीची। भेटी वाढल्या, बॅनर झळकले, राहुल गांधींना थेट निमंत्रण दिलं गेलं आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा, पवारांच्या मनात नेमकं काय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांमधली वाढती जवळीक सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरतेय। दिल्लीमध्ये राहुल गांधींची भेट, पंढरपुरातील उपोषणाच्या वेळेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची भेट आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी थेट राहुल गांधींनाच नागपूरमध्ये येण्याचं निमंत्रण। त्यामुळे काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांनाही उधाण आलंय। मात्र रोहित पवारांनी काँग्रेस प्रवेशाच्या शक्यतेला स्पष्टपणे नाकारलंय। राज्यात विरोधी पक्षनेता नसल्यामुळे देशातील विरोधी पक्षनेत्यावरती अवलंबून राहावं लागतंय असं स्पष्टीकरण ते देतात। आदिवासी मुला-मुलींचं जे आंदोलन आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे ते आंदोलन अतिशय महत्त्वाचं आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषद घ्या नाही तर विधानसभा घ्या, तिथं विरोधी पक्ष नेताच नाही आहे। तर मग आपण कोणावर अवलंबून राहणार? तर देशाचे विरोधी पक्ष नेत्यांवर। मग ते कोण आहेत? तर राहुल गांधीजी आहेत। विरोधी पक्ष नेत्याचं स्वागत करायला काय हरकत आहे? आम्ही इंडिया आघाडीमध्ये आहोत। या देशातलं विरोधकांचं सगळ्यात मोठं संविधानिक पद असणारा नेता म्हणजे राहुल गांधीजी इथं आपल्या पुण्यामध्ये येत असतील तर त्यांचं स्वागत करायला काय हरकत आहे? आणि मी माझ्या स्टाईलने तिथं असतो आणि मला वाटतं मी कुठंच तिथं चुकलेलो नाही। मी काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही। मी फक्त पुरोगामी विचार शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि सामान्य परिवारातल्या लोकांबरोबर तिथं राहणार। पण राजकारणात फक्त नेत्यांचे शब्दच रजिस्टर्ड होत नाहीत, तर भेटी, जवळीक आणि राजकीय हालचाली सुद्धा बरंच काही सांगून जातात। म्हणूनच हा प्रश्न आहे की रोहित पवार काँग्रेसच्या दिशेने वाटचाल करतात की काँग्रेस सोबतच्या जवळीकीचा वापर करून स्वतःचं स्वतंत्र राजकीय समीकरण मजबूत करतात। या सगळ्या घडामोडींच्या पलीकडे केवळ योगायोग म्हणून पाहायचं। रोहित पवारांच्या पुढच्या राजकीय पावलाकडे आता राष्ट्रवादीसह काँग्रेससह सर्वच पक्षांचं लक्ष लागून आहे। मी काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही। मी फक्त पुरोगामी विचार शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि सामान्य परिवारातल्या लोकांबरोबर तिथं राहणार। राहुलजी अशा लोकांना निश्चितपणे ऐकून घेतात। त्यामुळं उद्या जर रोहित पवारांनी आमच्याशी जवळीक साधली तर ते आमचे महाविकास आघाडी म्हणून जवळच आहोत। आम्ही स्वागत का नाही करणार? 100% स्वागत करू आम्ही। रोहित पवार आणि काँग्रेस नेत्यांमधली वाढती जवळीक आणि त्याच वेळेला महाराष्ट्रभर स्वतःचा जनाधार निर्माण करण्यासाठी सुरू असलेली त्यांची आक्रमक राजकीय वाटचाल, या दोन्ही घडामोडी सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत। रोहित पवारांचा राजकीय प्रवास आता केवळ कर्जत जामखेड पुरता राहिलेला नाही। युवा, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती रस्त्यावरती उतरून रोहित पवार घराण्याचा वारसदार या ओळखी पलीकडे स्वतःचा राजकीय ब्रँड उभा करण्याचा प्रयत्न करतात। आणि जर हा प्रयोग यशस्वी झाला तर महाराष्ट्राच्या राजकारणात पवार घराण्याच्या पुढच्या पिढीचा चेहरा कोण असेल याची राजकीय समीकरणं सुद्धा बदलू शकतात।